मी जर स्वयंपाकाला बसली ना तर एक काम मला पूर्ण कधीच जमत नाही. आता चहा ठेवला, चहा शिजेलोक जर आपण जर बसलो तर तेवढाच टाईम वेस्ट जाते. तर मग मी काय केलं, भाजीची तयारी करून घेतली. कांदा कापायला घेतला आणि हिरवा सांबार बी कापून घेतला. आता हिरवा सांबार आणि कांदा कापेलो, चहा शिजला होता. पण आता मला आंबे माचवायचे होते कारण की मला करायचा होता आज रस. चहा शिजला होता पण वनस्पतीचा चाय आहे म्हटलं जरा शिजू द्या, जरासा गोड लागते. मग तर पहिले आंबे वाचून घेतले, मग मग असता चहा शिजला, चहा पिऊन घेतला आणि मिक्सरमध्ये रस काढून घेतला. रस एवढा मस्त झाला होता का लय मस्त. असा मिक्सरमध्ये रस काढून घेतला आणि आता सगळे कामं बाकी राहिले होते तर रस फ्रीजमध्ये ठेवून दिला. मस्त थंडगार होते एकदम आणि टेस्टी लागते. स्वयंपाक करून घेतला. आज फुलके नाही बनवले, आज अशा साध्या पोळ्या बनवल्या तेलाच्या, कारण रसासोबत खायच्या होत्या म्हणून. मस्त असे झिंग्याची चटणी करून घेतली तव्यावरच आणि जेवण करून घेतलं. आता जेवण केल्यावर ना मला कपाट आवरायचं होतं आज. पण जेवण एवढं फुल झालं होतं ना का तुम्हाला काय सांगू. आता इकडं खटल्यातून मटणही आलं होतं, जेवण लयच फुल झालं होतं. मग कपाट आवरायचं राहू दिलं मी तसंच. आता या घरात तर काही कूलर नव्हता, पण इकडल्या घरात मस्त अशी थंडीगार हवा चालू होते आणि सगळेजण झोपले होते आणि मीच कसं काय कपाट आवरू. मग मीही झोपून घेतलं. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.